नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यों या कथासंग्रहातली कथा. श्रोते हो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित यं आणि त्यों या कथासंग्रहातली कथा इंटरव्ह्यू. दर्शनी असंभवनीय वाटणाऱ्या घटना फक्त हिंदी सिनेमातल्या नायकांच्याच आयुष्यात घडतात असा माझा आत्तापर्यंतचा समज होता. पण परवाच्या दिवशी माझ्याच बाबतीत अचानक अशा काही विलक्षण, चमत्कारिक आणि अनपेक्षित घटना एका पाठोपाठ एक घडल्या की काय विचारू नका. म्हणजे काय झालंय काय? हो, तेच तर सांगायचं आहे ना. सकाळच्या ठीक 11च्या ठोक्याला पोस्टमननं एक लखोटा आमच्या खोलीवर टाकला. लखोट्यावर माझं नाव होतं. मी लखोट्याची कड टरकावली, आतलं पत्र बाहेर काढलं, उघडून नजर फिरवली आणि अनपेक्षित घटनेची नांदी झाली. गेल्या जूनमध्ये BA पास झाल्याचा रिझल्ट लागल्यापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 5 महिन्यात मी खरडलेल्या नोकरीच्या शेकडो अर्जांपैकी एका अर्जाचं उत्तर आलेलं होतं. चक्क इंटरव्ह्यूचं आमंत्रण होतं त्यात. मी तारीख आणि वेळ बघितली आणि मी चमकलो. अहो, इंटरव्ह्यू नेमका त्याच दिवशी 4 वाजता होता. फलटण रोडच्या एका ऑफिसात मला हजर व्हायला हवं होतं. अर्थात मग त्या दृष्टीनं पटापटा तयारी करायला हवी होती. मी आरशात बघितलं. माझे आधुनिक स्टाईलचे मानेवर रोलणारे केस, घनदाट कल्ले आणि दागमधल्या राजेश खन्ना टाईप हनुवटीकडे वळणाऱ्या मिश्या मोठ्या रुबाबदार दिसत होत्या. अंगात गडद निळ्या रंगाची बेलबॉटम पॅन्ट आणि वर फिक्कट आकाशी रंगाचा मॅनिला चढवला की इंटरव्ह्यूची अर्धी अधिक तयारी झाल्यासारखी होती. बसमध्ये बसल्या बसल्या जरा जनरल नॉलेजचं पुस्तक चाळलं की झालं. मी उठलो. कपाटाचा खण उघडला आणि मला पहिला धक्का बसला. माझी एकुलती एक बेलबॉटम पॅन्ट आणि लेटेस्ट फॅशनचा 5 पीस मॅनिला जागेवर नव्हता. एक चिठ्ठी मात्र होती. चिठ्ठी मन्यानी, माझ्या रूममेटनी लिहिलेली होती. ती धोब्याच्या संपामुळे माझे कपडे मिळू शकले नाहीत म्हणून ऐनवेळी तुझे कपडे घालून जात आहे. तू सबंध दिवस घरीच असल्यामुळे तुझी गैरसोय होणार नाही. अहो, मी वासून बघत राहिलो ना. नाही म्हणजे तसे आम्ही एकमेकांचे कपडे वापरतो बरं का, पण आज काय झालं, मन्या 9 वाजायच्या आधी निघून गेला होता आणि मी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजल्यानंतर जागा झालो. त्यामुळे तो माझे कपडे घालून गेला आहे हे मला कळलंच नाही ना. माझा सगळ्यात मॉड ड्रेस घालून तो गेला होता. माझ्या बाकीच्या सगळ्या पॅन्टी, सगळ्या म्हणजे काय हो, 3 पॅन्टी, तर त्या पॅन्टी जुन्या फॅशनच्या म्हणजे ढगळ टाईप होत्या आणि मॅनिले सुद्धा पांढऱ्या रंगाचे, जुन्या वळणाचे वाटणारे. एकूण परिस्थिती लक्षात आली आणि माझ्या कपाळावर नाखुशीच्या आट्या चढल्या. आता काय करायचं, करायचं तरी काय. अगदी नाईलाजानं अखेर जुनी टाईट पॅन्ट आणि तिच्यावर पिवळसर रंगाची छटा चढवलेला बुशशर्ट घातला आणि मी तयार झालो. पैशाचं पाकिट घ्यायला मी टेबलाचा खण उघडला आणि दुसरा धक्का बसला. पाकिट जागेवर नाही. बरोबर आहे, तुमचा अंदाज बरोबर आहे. मन्याची तिथे आणखीन एक चिठ्ठी होती. कपड्यांबरोबर पैसे घेऊन जात आहे, नाहीतरी साध्या कपड्यात तू दूर कुठे जाणार नाहीसच. आणि दूर जाणार नाहीस मग जादा पैसे कशाला. सोबत 8 आण्याचं नाणं ठेवतोय, संध्याकाळी भेटल्यावर पैसे परत करीनच. त्या मन्याची मानगूट पकडून त्याला मांजराच्या पिल्लासारखा माझ्या आयुष्यातनं हाकलून द्यावा अशी एक प्रबळ इच्छा मनात झाली बरं का. पण आसपास मन्या नसल्यामुळे मी ती इच्छा प्रत्यक्षात आणू शकलो नाही. त्यामुळे अर्थात मन्या वाचला, पण मी मात्र साप मेलो ना. आता 8 आण्याचं ते नाणं घेऊन साध्या कपड्यात मी कसला जातोय इंटरव्ह्यूला. चडफडत बसण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नव्हतं. काय पण दिवस होता. इंटरव्ह्यूचा नेमका लखोटा यायला आणि मन्या कपडे आणि पैसे घेऊन पसार व्हायला एकच गाठ पडलेली होती. मी वैतागून बराच वेळ बसून राहिलो. शेवटी विचार केला. म्हटलं, आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आणि तो सुद्धा आपण चुकवणार.
तब्बल 6 महिन्यानंतर पहिला इंटरव्ह्यू कॉल आला आणि यानंतर एखादा आलाच नाही तर चे 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 आलेली संधी गमावून उपयोगाची नाही आहे. कपडे साधे असले म्हणून काय झालं? बसनी 8 आण्यात आपण सहज ऑफिसपर्यंत पोचू, पुढचं पुढे बघता येईल. उसना अवसान गोळा करून मी निघालो. डाव्या हातात जनरल नॉलेजचं पुस्तक घेऊन आणि उजव्या हातानं वाऱ्यानं उडणारी झुलफं सांभाळत आस्मादिकांची स्वारी बसच्या थांब्याजवळ पोहोचली. बस आली, पण बसायला जागा नाही. कसा बसा आत शिरलो मी. चलो अंदर जाओ अंदर जाओ. कंडक्टर आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे खेक कसला. मुकाट्याने शिरलो आत. बस सुटली. एखाद्या कुशल सर्कसपटूप्रमाणे तोल सावरत मी वरची दांडी पकडली आणि हात वर करून उभ्या असलेल्या मारुतीच्या भोजमध्ये मी उभा राहिलो. बस कंडक्टर आता तिकीटं फाडायला लागला. धावत्या बसमध्ये कंडक्टर समोर उभा राहताच उभ्या उभ्या खिशात हात घालून नाणं बाहेर काढून ते कंडक्टरला देऊन त्यांनी दिलेलं तिकीट पुन्हा खिशात ठेवायची कला पृथ्वी तलावरच्या फार थोड्या महाभागांना साध्य झाली आहे. आणि त्याच्यात आस्मादिकांची गणना होत नसल्यामुळे बसमध्ये शिरण्याआधी मी 8 आण्याचं नाणं बोटाच्या चिमटीत धरलेलं होतं. त्याच हातानं मी वरची दांडी धरून ठेवली होती आणि कधी नव्हे ती उजव्या हातातलं पुस्तक उघडायची उर्मी मला आली. मी पुस्तक उघडायला आणि एक जोरदार धक्का बसून बस थांबायला एकच गाठ पडली. साहजिक माझ्या बोटाच्या चिमटीतलं नाणं निसटलं नेमकं खाली उजव्या बाजूला बसलेल्या एका मोठ्या गळ्याचा फ्रॉक घातलेल्या किरीस्तावणीच्या छातीवर पडून पुढच्या क्षणी स्तनांच्या मधल्या खळीत ते अदृश्य झालं. मला क्षणभर काय करावं ते समजेना ना. नकळत माझा हात नाणं ज्या दिशेने गेलं त्या दिशेने पुढे गेला सुद्धा. त्या किरीस्तावणीला मात्र याचा कसला पत्ताही नव्हता. आणि तेवढ्यात आपल्या हातातल्या तिकिटांना भोकं पाडणारा चिमटा कंडक्टरनी माझ्या नाकाजवळ असा वाजवला. मी शिताफीनं मागं सरकलो नसतो ना तर माझ्या नाकाच्या शेंड्याचा कपचा उडाला असता. तिकीट तो खेकसला आणि मला ऐकू गेलं नसेल कदाचित असा समज करून त्यांनी तो चिमटा माझ्या कानाच्या पाळीचा टवका उडवायच्या बेतानं वाजवला. माझे 8 आणे हरवले आता. ठण. त्यांनी घंटीची दोरी खेचली. ती माझ्या मानलेलाच बांधलेली असावी असा माझा समज त्याच्या त्या दोरी ओढण्याच्या स्टाईलवरनं झाला. चला उतरा चला, होत नाही त्यात लोक काय कळणार आहो. आणि पुढच्या क्षणी मी रस्त्यावर उभा होतो. बस निघून गेली. आता फलटण रोडपर्यंत चालत जायचं म्हणजे 3-4 मैलाची पायपीट. आणि इंटरव्ह्यूला मी वेळेवर पोचणार कसा? चांगला चालून आलेला पहिला इंटरव्ह्यू हातातून सुटणार. आता पुढे काय करावं या विचारात मी असताना मला बाळू खामकर दिसला. बाळू खामकर हिलफंट हायस्कूलमध्ये शिक्षुकी करत होता. हे म्हणजे भिक्षुकीच्या चालीवर शिक्षुकी बरं का. आणि त्या क्षणी मी नेमका त्याच्या शाळेच्या कंपाऊंडच्या 10 यार्ड अंतरावर उभा. आत मुख्याध्यापकांच्या खोलीसमोर बाळू खामकर उभा होता. त्याच्याकडून पैसे उसने घ्यायचं असं ठरवून बाळू खामकरच्या रूपानं देवच भेटला असं मनाशी पुटपुटत मी शाळेच्या कंपाऊंडमध्ये शिरलो. 4-5 पावलं आज चाललो असेन नसेन तेवढ्यात कुणाच्या तरी पोलादी पंजात माझी मानगूट अडकली. मी केवढ्यांदा दचकलो. मी मागे वळून बघणार एवढ्यात माझ्या तोंडात बोळा कोंबला गेला. मला ढकलत तो माणूस शाळेच्या आवारात न्यायला लागला. मला काही कळे ना, मला प्रतिकार सुद्धा करता येईना. दरम्यान मला एका खोलीत घेऊन गेलं. माझ्या हातातलं पुस्तक बाजूच्या बाकड्यावर ठेवून त्या माणसाने मला एका खुर्चीत कोंबलं. पुढच्या क्षणी एका दोरीने माझे हातपाय त्या खुर्चीत जखडून बांधण्यात आले आणि हातात कात्री घेतलेला एक खुनशी चेहऱ्याचा इसम माझ्या समोर उभा राहिला. मला काही समजेना ना. भयानं डोळे विस्फारलेल्या अवस्थेत मी बघत राहिलो. तो विलक्षण चपळाईनं माझ्या मागच्या बाजूला गेला. मला पकडून आणलेल्या माणसाने माझी मानगूट खाली वाकवली आणि पुढच्या क्षणी माझ्या मानेवर रोळणाऱ्या सुंदर केसांना कात्री लागली. कचा 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 कात्रीचे आवाज यायला लागले. माझ्या केसांची कापणी सुरू झाली. केस अगदी बारीक करण्यात आले. पाणी न लावता वस्त्र्यानं माझे लांब लचक कल्ले छाटले गेले. व्यवस्थित सोल्जर कट राखला गेला होता. आणि एवढं ओरखल्यावर बारीक कात्री घेऊन तो इसम माझ्या मिशीवर तुटून पडला.
माझ्या डोक्यावरच्या छोट्या केसांना शोभेचा तिचा आकार लहान करण्यात आला. एवढं झाल्यावर मग माझ्या भोवतीचे दोर सोडले गेले. तोंडातला बोळा काढण्यात आला. मला पकडणारा इसम माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, चल चल 2.5 रुपये काढ चल. 2.5 रुपये? कसले 2.5 रुपये? मी बेंबीच्या देठापासून खेकसलो. 1.5 रुपये हजामतीचा आणि 1 रुपये दंडाचा. 1.5 रुपये हजामतीचा आणि 1 रुपये दंड? मला काही समजे ना. हा, आजपासून आपल्या हायस्कूलमध्ये कोणीतरी हिप्पीसारखे केस वाढवून वर्गात येणार नाही असं मुख्याध्यापकाने अचानक फर्मान काढून टाकलेलं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांचे केस कापून टाकले आम्ही आज. चल चल 2.5 रुपये काढ, रिसीट घेऊन टाक चल. अहो पण मी तुमच्या हायस्कूलचा विद्यार्थी नाही आहे. आमच्या हायस्कूलचा नसला म्हणून काय झालं? लवकर हे मुलांचे केस कापायचं लोन आहे ना मुंबईच्या सगळ्या हायस्कूलमध्ये पसरणार. तुला सांगून ठेवतो, चल 2.5 रुपये काढ चाल. अहो पण मी विद्यार्थी नाहीच आहे. मी यंदा BA झालोय कमनशिबानं आणि मी इथे खामकर सरांना भेटायला आलो होतो. अयो तुम्ही विद्यार्थी नाही वे, मग मागाशी का नाही सांगितलं तुम्ही? मला बोलू दिलं तर मी तुम्हाला सांगणार ना हो. आता एवढं वरडला असं तर चाललं असतं की मागाशी. सॉरी माफ करा, म्हणजे आमचा गैरसमज झाला. काय या शाळेची कार्टी सगळी थोराड व्हायची येतो. मला वाटलं तुम्ही मॅट्रिकच्या वर्गात असणार. मी एक जळजळीत का काय म्हणतात तसा कटाक्ष टाकला आणि ओरडलो, आता आरसा द्या मला अगोदर. क्षणार्धात माझ्या चेहऱ्यासमोर आरसा धरण्यात आला. अहो मला माझी ओळख पटेना. पटली तेव्हा रडू कोसळलं. माझ्या डोक्यावरचं सगळं जावळ छाटलं गेलं होतं. सगळा चेहरा ओकाबोका दिसत होता. मी आरसा फेकून दिला, पुढे झालो. बाकड्यावरचं माझं जनरल नॉलेजचं पुस्तक उचललं आणि चालायला लागलो. हो साहेब, 2.5 रुपये द्या ना. अरे कसले 2.5 रुपये? हजामतीचा 1.5 आणि दांडाचा 1. तो माणूस पुन्हा पुन्हा सांगायला लागला. हे बघा किती वेळा सांगायचं मी तुम्हाला, मी इथला स्टुडंट नाही आहे. बरं मग तुम्ही जा सारी. माझ्या खुनशी नजरेला तो इसम बहुतेक घाबरला असणार. पण तो परत म्हणला, वा पण माझा 1.5 रुपये मी का सोडायचा? स्टुडंट असा किंवा नसा, हजामत झाली का नाही तुमची? 1.5 रुपये लागू झाला. आपल्या हातातली कात्री खेळवत तो म्हणाला, मी काही हजामत करा म्हणून सांगितलं नव्हतं तुम्हाला. वा म्हणून काय झालं? हजामत झाली का नाही पण तुमची? एक दमडी देणार नाही मी तुम्हाला. त्याच्या अंगावर खेकसत मी दाण दाण पावलं टाकत खोली बाहेर पाडणार एवढे शब्द आले. अहो निदान टीप तरी द्या की साहेब. साहेब आणि त्याची ती टीप गेली खड्ड्यात. मी बाहेर आलो होतं, माझ्या अंगावरनं खामकर गेला. मी हाक मारली, हे बाळ्या. खामकरनं वळून बघितलं. क्षणभर निर्विकार मुद्रेनं माझ्याकडे बघत राहिला आणि 1-2 क्षणानंतर ओरडला, अरे चा तू आहेस होय? हो मीच आहे. अरे ओळखलंच नाही मी तुला. मी सुद्धा मला स्वतःला ओळखीनं असं वाटत नाही मला बाळ्या आता. अरे पण केस इतके का छाटले रे तू? विचार की तुझ्या या गाड्याला. म्हणजे? अरे काय हायस्कूल आहे का मस्करी आहे? अरे त्या गाढवानी मला पकडलं, माझे केस कापून टाकले त्याने. मी रडकुंडीला आलो होतो. सगळा प्रकार लक्षात आल्यावर आ वासून डोळे विस्फारून खामकर अक्षरशः पुतळा होऊन माझ्याकडे बघत राहिला. अरे आलास का तू भानावर बाबा? मी त्याच्या डोळ्यापुढे हात हलवत म्हटलो. अरे हे सगळं खरं घडलं? आश्चर्यच आहे बाबा हे. जाऊ दे आता 5 रुपये काढ. त्या साल्या मन्यामुळे सगळं झालंय. आणि मग बाळू खामकरनं दिलेली 5 रुपयाची नोट खिशात घालून मी घाईघाईनं त्या विक्षिप्त हायस्कूलच्या कंपाऊंडच्या बाहेर पडलो. घड्याळात बघितलं 3 वाजले होते. इंटरव्ह्यू सुद्धा झाले असतील तिकडे आणि अजून आपण इथे अडकलोय. आता कसली मिळतीये नोकरी? असा विचार करून मी रस्ता ओलांडून पलीकडे जातोय. तो तिकडे माझ्यासाठी वेगळं ताट वाढून ठेवलंय असं माझ्या लक्षात आलं. मी समोर बघितलं तर निळ्या कापड्यातला साखाराम माझी वाट बघत होता. या 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 हा या या या, तो छदमी सुरात म्हणाला. हां, मला काही कळे ना हा का बोलवतोय. चला 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 त्या व्हॅनमध्ये बसा. चला चला. त्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये का? इथं रस्ता ओलांडायचा नसतो म्हणून. इथे रस्ता ओलांडायचा नसतो? इथं रस्ता ओलांडायचा नसतो. समजलं का तुम्हाला? तुम्हाला पुष्कळ दिवसपर्यंत आठवणच राहीन आता. त्याला चला बसा, त्या व्हॅनमध्ये बसा. बाकीच्या मंडळीचा खोळंबा होतोय. चला बसा. उजव्या बाजूला बोर्ड दाखवून तो म्हणाला. त्या दिशेने मी बघितलं. व्हॅन उभी होती. आत बरीच माणसं होती. रस्ता ज्या ठिकाणी ओलांडायचा नसतो त्या ठिकाणी त्यांनी ओलांडला म्हणून त्या सगळ्यांना पकडण्यात आलं होतं.
अहो, रस्त्याचे हे कायदे कानून इतके जाचक झाले असतील याची मला कल्पनाच नव्हती. अहो, माझा इंटरव्ह्यू आहे आता. मी आजीजीच्या सुरात म्हणालो. म्हणून काय कुठं बी रस्ता ओलांडायचा का? हा, चला. नाही, पुढच्या वेळेला नाही ओलांडणार मी. आत्ता सोडून द्यावं मला. काय काय सांगायचं नाही तसलं काय. राव, एवढी जेंटेलमॅन माणसं तुम्ही. रस्ता कुठं ओलांडायचा कळत नाही होय तुम्हाला? हा, स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली. समजलो मला, मी नाही यापुढे ओलांडणार. चला, सगळ्याचा खोळंबा होतोय, चला. आणि जबरदस्तीनं मला व्हॅनमध्ये चढवण्यात आलं. त्यानंतर आणखीन एक दोघांना पकडून चढवण्यात आलं आणि मग व्हॅन निघाली. म्हणजे इंटरव्ह्यूला निघालेला मी फर्रसखान्याच्या दिशेनं निघालो होतो. कुठे घेऊन जाणार आता आपल्याला हे? मी शेजारच्या टक्कलवाल्या माणसाला विचारलं. अहो, पोलीस चौकीवर. काय नाही हो, 3 रुपये दंड भरायचा, तो दिला की झालं. 5व्या मिनिटाला बाहेर सोडतात. तो अनुभवी सुरात म्हणाला. दरम्यान व्हॅन पोलीस चौकीत शिरली. आम्हा सगळ्यांना आतल्या खोलीत नेण्यात आलं. रांगेत उभं राहून आम्ही 3-3 रुपये दंड भरून टाकला. पोलीस ठाण्याबाहेर पडताना कोणी ओळखीचं वागणार तर नाही ना याची खबरदारी घेऊन मी पाऊल टाकलं आणि मग आपण त्या गावचेच नाही अशा थाटात रस्त्यावर आलो. सहज मागे वळून बघितलं. अहो, डोळ्यावर विश्वास बसेना. पोलीस चौकीच्या दर्शनी कमानीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, फलटण पोलीस ठाणे, फलटण रोड. अहो, म्हणजे मी नकळत मला हव्या असलेल्या फलटण रोडवर उभा होतो. वाईटातून चांगलं निघतं म्हणतात ना, ते असं. 3 रुपये दंड भरून का होईना मी वेळेवर कंपनीच्या ऑफिसच्या दारात उभा राहणार होतो. खिशातला इंटरव्ह्यूचा लखोटा काढला. मी कंपनीचं नाव, पत्ता पुन्हा एकदा बघितलं. ती कंपनी जवळपास असावी. मी पुढे जाण्यासाठी पाऊल टाकलं, पुन्हा मागे घेतलं. पुन्हा चुकीच्या ठिकाणी रस्ता ओलांडायची माझी काही आर्थिक कुवत नव्हती. कारण बाळू खामकरनं दिलेल्या 5 रुपयातले 2च रुपये आत्ता खिशात शिल्लक. दरम्यान मी मला हव्या असलेल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये हजर झालो. इंटरव्ह्यू सुरू झाले होते. माझ्याजवळचा इंटरव्ह्यू सर्टिफिकेट वगैरे बघून झाल्यावर मला नंबर देण्यात आला. माझा नंबर शेवटचा होता. बाकड्यावर बसून मी वाट बघायला लागलो. बरोबरीच्या उमेदवारांना बघून माझा आत्मविश्वास ढासळायला लागला. अहो, कारण सगळेच मॉड होते. मानेवर रोळणारे केस, कल्ले, भरघोष मिशांनी चेहरे आच्छादलेले, लेटेस्ट कलरच्या पॅन्ट्स, नव्या धर्तीचे मॅनिले. अहो, त्या सगळ्या गर्दीत मी ना अगदी तात्या दिसत होतो. दरम्यान माझं नाव पुकारलं गेलं. केबिनचं दार ढकलत मी विचारलं, मे आय कम इन सर? ओ यस यस, यू आर वेलकम, कम इन कम इन. आतल्या सद्गृहस्थांनी माझं स्वागत केलं आणि ते माझ्याकडे आ वासून बघत राहिले. तुम्ही इंटरव्ह्यूला आलाय? हो, माझं नाव. मी नाव सांगितलं. त्यांनी आपल्या जवळच्या यादीतनं खात्री करून घेतली. तुम्ही मुंबईचे का बाहेर गावचे? त्यांनी मला आपादमस्तक, त्यातल्या त्यात मस्तक निहाळत विचारलं. मी इथलाच आहे सर. अच्छा, हो, आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. मी तुमचं अभिनंदन करतो. कालप्रवाहाविरुद्ध जाण्याचं मनोधैर्य ज्या थोड्यात असतं ते तुमच्यात निश्चितपणे असावं. अहो, आजकालची ती हिप्पीटाई फॅशन, रंगीबेरंगी कपडे याचं तुम्हाला नक्कीच वावडं दिसतंय. गुड गुड, व्हेरी व्हेरी गुड. मला सुद्धा मगापासनं ती मंडळी बघून खरं म्हणजे कंटाळा आलेला होता बरं का. यू आर अ गुड चेंज. तुमचं व्यवस्थित सोल्जर कटकेस, साधे कपडे आपल्याला आवडलेले आहेत. बाय द वे, तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय कुठला? मॅथमॅटिक्स सर. ठीक आहे, ही पोस्ट मी तुम्हाला देतोय. सध्या कुठे काम करता? नाही, कुठेच नाही सर. ठीक आहे, ठीक आहे, उद्यापासून या. त्या लांब केसवाल्यांच्या डोळ्यावर येणारी झुलपं मागं सारण्यात सगळा वेळ जातो. आय हेट देम. आणि मला अनपेक्षितपणे पहिली नोकरी मिळाली की. आज मनात विचार येतोय की त्या दिवशी मन्या माझे कपडे आणि पैसे घेऊन गेला नसता तर आयटी टॅक्सी गाठून आपण आलो असतो आणि मग गाठ आण्याचं नाणं किरिस्तावणीजवळ गडप होण्याचा, त्यामुळे बसमधनं उतरावं लागण्याचा, बाळू खामकरच्या हिलफ्रंट शाळेत जाण्याचा, शाळेतल्या गाड्यानं विद्यार्थी समजून मला पकडून त्या केस कापणाऱ्या माणसासमोर बसवण्याचा आणि त्या माणसाने माझे केस कापून टाकायचा प्रसंग आला नसता. आणि मग कदाचित मला नोकरी मिळाली सुद्धा नसती. आता तो केस कापणारा माणूस मला पुन्हा दिसला ना तर त्याला त्याचा 1.5 रुपया बिलासकट तेवढीच रक्कम टीप म्हणून द्यायला हवी, हा विचार सध्या मी करतोय.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा इंटरव्ह्यू. कथा विनोदी कशी वाटली तुम्हाला? तुम्ही कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर जरूर जरूर करा. आणि येत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकायला सातत्याने मिळतात. भेटूयात.